पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। परतीच्या पावसामुळे राशिवडे परिसरातील गुऱ्हाळे घराची बडमी चिपाडे भिजल्याने घरघर करणारी चाके थांबवावी लागली आहेत। जगप्रसिद्ध असणारा कोल्हापुरी गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने तसेच दिवसेंदिवस गुऱ्हाळ घरावर काम करण्यासाठी मजुरांची कमतरता, त्यात नैसर्गिक संकट म्हणून परतीच्या अशा तिहेरी संकटात सध्या गुऱ्हाळ घरे सापडली आहेत। दसऱ्यानंतर गुऱ्हाळ मालक मजुरांची जोडणी तसेच गुऱ्हाळ घराची दुरुस्ती करून दिवाळीपासून राशिवडे परिसरात गुऱ्हाळे घर सुरू करण्यात आली आहेत। मात्र दररोज परतीच्या पावसामुळे चिपाडे बडमी भिजत आहे, गुळाचे आदन खराब होत आहे। दुसरीकडे पावसामुळे शेतात चिखल झाल्याने ऊसाचे वाहन शेतातच अडकून राहत आहे। गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने राशिवडे परिसरातील गुऱ्हाळे संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे। गुळाला योग्य हमीभाव मिळाला तरच गुऱ्हाळे चालतील। पावसामुळे गुऱ्हाळे बंद असल्याने मजुरांचा पगार घाना मालकांना द्यावा लागत आहे। अशा तिहेरी संकटात गुऱ्हाळे सापडले असल्याचे गुऱ्हाळ मालक सागर पाटील यांनी आर.के. न्यूजशी बोलताना सांगितले। आर.के. न्यूज प्रतिनिधी राशिवडे। नमस्ते, मी गुऱ्हाळ चालक सागर राजाराम पाटील येळवडी। यावर्षी अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघर चालवणे मुश्किल झालेलं आहे। परत तोडलेला ऊस हा शेतामध्ये पडलेला आहे, घाण्यावर पडलेला आहे, गुळाला हवा लागण्याचा प्रकार लागलेला आहे। कामगार सगळे जे आहेत ते बसून आहेत, ऊस तोडणी पुट्टा बसून आहे आणि आज तागायच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये असा पाऊस कधी पडलेला नाही आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ मालकांना त्रास होत आहे। घाणा चालवायचा का नाही चालवायचा हा द्विधा मनस्थितीत आहे, जळणाचा प्रॉब्लेम आहे आणि यासाठी सर्व नियोजन करून आम्ही गुऱ्हाळ घर चालू ठेवायचे का नाही ठेवायचे ह्या द्विधा मनस्थितीत आम्ही अडकलेलो आहे। ताज्या बातम्यांसाठी आर.के. न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।